नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, शास्त्रामध्ये निर्जला एकादशीच्या रात्रीला महाशिवरात्र म्हटले गेले आहे. कारण संपूर्ण वर्षात 25 एकादशी येतात, पण त्या सर्वांमध्ये जी सर्वोच्च आणि सर्वात कठीण मानली जाते ती म्हणजे निर्जला एकादशी. सख्यांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ काही तोडगे सांगण्यासाठी नाहीये, तर आपल्या घरातील अग्नितत्व जागृत करून अडकलेली लक्ष्मी कशी आकर्षित करायची याच्या अत्यंत प्राचीन विज्ञानावर आधारित आहे. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, मला खूप जण कमेंटमध्ये विचारतात, "ताई, आम्ही खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, घरात पैसा येतो सुद्धा, पण महिना संपायच्या आधीच तो पैसा कुठे गायब होतो, काही समजत नाही. घरात सारखी चिडचिड असते, आजारपण पाठ सोडत नाहीत आणि नेहमी एकच प्रकारची अनामिक अस्वस्थता जाणवते." सख्यांनो, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तू लहरींमध्ये आलेली सुप्तता. जेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा थंडावते, तेव्हा तिथे पैशांची आवक आपोआप थांबते. आपल्या शास्त्रात 5 तत्वे सांगितलेली आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यापैकी तेज म्हणजे अग्नितत्व हे सगळ्यात वेगाने नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करते. निर्जला एकादशीच्या रात्री निसर्गामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये अशी एक चुंबकीय शक्ती असते जी आपल्या घरातील सुप्त ऊर्जेला पुन्हा जिवंत करू शकते. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये इतर कोणत्याही चॅनलवर न ऐकलेली अत्यंत दुर्मिळ आणि सखोल माहिती पाहणार आहोत. नीट लक्ष देऊन ऐका. आज आपण थेट अशा 3 विशिष्ट वस्तूंबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला या पवित्र दिवशी अग्नीच्या स्वाधीन करायच्या आहेत. म्हणजेच काय सख्यांनो? तर बघा, एक विशिष्ट वस्तू जी कापुराच्या पवित्र अग्नीसोबत जळेल, दुसरी वस्तू जी मुख्य दारावर शांतपणे तेवणाऱ्या दिव्यामध्ये गर्भात बसेल आणि तिसरी असा महाधूप जो तुमच्या घरातील संपूर्ण वास्तुदोष एका झटक्यात नष्ट करेल. हा विधी करताना आपल्याला कोणती अतिशय सूक्ष्म खबरदारी घ्यायची आहे जेणेकरून आपले उपाय निष्फळ ठरणार नाहीत, हे आपण अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग कोणत्याही औपचारिक गप्पा न मारता थेट आपल्या विधीकडे वळूया. सख्यांनो, चला तर मग सर्वात आधी आपण पहिल्यांदा रहस्याचा पडदा उघडा करूया. जेव्हा आपण घरात कापूर पेटवतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही, तर तो तुमच्या मंडळी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सूक्ष्म नकारात्मक लहरींना स्वतःकडे खेचून घेतो आणि त्यांना जागेवरच भस्म करतो. पण या निर्जला एकादशीच्या रात्री या कापुराच्या शक्तीला एका वेगळ्या आणि उंच पातळीवर नेण्यासाठी आपल्याला त्यासोबतच जाळायची आहे साक्षात लक्ष्मीचे परम आकर्षण मानली गेलेली हिरवी वेलची. होय मंडळी, तुम्ही बरोबर ऐकला आहात. हिरवी वेलची. ज्योतिषशास्त्रामध्ये हिरव्या वेलचीचा संबंध थेट धन, वैभव, ऐश्वर्य आणि आपल्या आयुष्यातील सुखसोयीचा कारक असलेला शुक्र ग्रहाशी जोडलेला असतो. ज्या घरामध्ये शुक्र ग्रहाची ऊर्जा कमकुवत असते, त्या घरामध्ये कितीही पैसा आला तरीही तो टिकत नाही. कपाटात नेहमी दारिद्र्य जाणवते. जेव्हा ही हिरवी वेलची निर्जला एकादशीच्या रात्री कापुराच्या पवित्र अग्नीसोबत जळते, तेव्हा ती ती शक्ती 1000 पटीने वाढते. मंडळी, हा विधी करण्याची नेमकी आणि अचूक पद्धत काय आहे हे नीट समजून घेऊया. हा उपाय आपल्याला दिवसा करायचा नाहीये, तर निर्जला एकादशीच्या रात्री जेव्हा घरातील सर्व लोकांची जेवणे होतील आणि सगळीकडे शांतता निर्माण होईल, साधारण रात्री 10 ते 12च्या दरम्यान. मंडळी, तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घराच्या देवघरासमोर किंवा हॉलमध्ये एका तांब्याच्या, पितळ्याच्या किंवा मातीच्या पात्रात 2 शुद्ध कापूर वड्या ठेवा. त्यावरती एक सुबक पूर्णपणे हिरवीगार आणि टपोरी वेलची ठेवा. लक्षात ठेवा, वेलची कुठेही सुकलेली, फुटलेली किंवा आतून रिकामी नसावी. ती पूर्ण अगदी उत्तम दर्जाची असावी. आता मंडळी, तुमच्या मनात सर्व आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि पैशांची तंगी दूर करण्याची मनापासून प्रार्थना करत तो कापूर प्रज्वलित करा. जसा जसा कापूर जळेल तशी तशी ती हिरवी वेलची सुद्धा त्या अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करेल. मंडळी, त्यातून एक अत्यंत सुगंधी, सात्विक आणि पवित्र धूर निघू लागेल. हा धूर तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत, तुमच्या कपाटाच्या आत, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे, तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दाखवायचा आहे. सख्यांनो, हा धूर घरातील त्या सूक्ष्म नकारात्मक लहरींना नष्ट करतो, ज्या तुमच्या प्रगतीमध्ये कित्येक वर्षापासून अडथळा आणत असतात. यामध्ये घरातील लोकांचे विचार सुद्धा होतात आणि धन, लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. मंडळी, एकादशीच्या संध्याकाळी घराच्या उंबरठ्याबाहेर दिवा लावण्याची प्रथा आपल्या सनातन संस्कृतीत फार जुनी आहे.
मुख्य दार हे केवळ माणसाच्या येण्या-जाण्याचे ठिकाण नसते, तर वास्तुशास्त्रानुसार ते घराचे मुख्य म्हणजेच मुख असते. घरात येणारी कोणतीही चांगली किंवा वाईट ऊर्जा ही सगळ्यात आधी मुख्य दारातूनच प्रवेश करते. बऱ्याच वेळा आपल्या मुख्य दारावर कोणाची तरी वाईट नजर लागलेली असते किंवा तिथे वास्तुदोष असतो. त्यामुळे मंडळी, घरात लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही. म्हणून या निर्जला एकादशीला आपण मुख्य दारावर लावल्या जाणाऱ्या दिव्याच्या तेलात किंवा तुपामध्ये एक अख्खी लवंग टाकणार आहोत. मंडळी, लवंग ही अग्नी आणि वायू या दोन्ही तत्वांना एकाच वेळी संतुलन करण्याचे काम करते. जेव्हा लवंग तुपाच्या किंवा तेलाच्या संपर्कात येऊन दिव्याच्या उष्णतेत जळून जाईल, तेव्हा ती घराभोवती एक असं सुरक्षा कवच मजबूत करते, जे कोणतीही वाईट शक्ती भेदूत आत येऊ शकत नाही. मंडळी, हा दिवा लावताना कोणतीही विशेष काळजी घ्यायची पद्धत नीट ऐका. तुम्हाला एका स्वच्छ मातीची पंती किंवा पितळेचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये शक्यतो गाईचे शुद्ध तूप टाका. जर तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही मोहरीचे तेल वापरू शकता. 2 लांब सुती वाती एकत्र करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच मंडळी, हाताने आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही जोडवात. या दिव्यामध्ये ठेवा. शास्त्रात जोडवातीला खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर मंडळी, ती पती-पत्नी आणि कुटुंबातील एकतेचे प्रतीक मानले जाते. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्या तुपामध्ये एक अखंड लवंग, ज्याला वरती पूर्ण गोल फूल आहे अशी मोडलेली नसावी, असं लवंग आपल्याला अर्पण करायचं आहे. हा दिवा निर्जली एकादशीच्या संध्याकाळी 7 वाजल्यानंतर म्हणजेच प्रदोष काळात तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर, तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमच्या उजव्या बाजूला स्थापित करायचा आहे. दिव्याची ज्योत उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून असावी. दक्षिण दिशेला कधीही दिव्याची ज्योत नसावी. मंडळी, जशी जशी ही लवंग तुपामध्ये गरम होऊन स्वतःची ऊर्जा सोडेल, तशी तशी तुमच्या घराची चौकट अत्यंत पवित्र होईल. बाहेरील कोणतीही नकारात्मक ऊर्जा दाराबाहेरच थांबेल, ज्यामुळे घरातील आजारपण दूर राहतील आणि सुख शांती टिकून राहील. मंडळी, आता आपण वळूया तिसऱ्या प्रकारे, जो उपाय मी तुम्हाला स्वतः माझ्या घरात दर एकादशीला अतिशय श्रद्धेने करते आणि त्याचे अप्रतिम रिझल्ट मला स्वतःला मिळाले आहेत. म्हणूनच माझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आणि सख्यांसाठी हा माझा खास वैयक्तिक अनुभव तोडगा आहे. मी आज सांगत आहे. बऱ्याच सखी मला ताई म्हणतात, आमच्या घरात सतत भांडण होतात. काही कारण नसतं तरीही पती-पत्नीमध्ये, मुलांमध्ये वाद होतात. घरात पाऊल ठेवलं की डोकेदुखी सुरू होते, मन अस्वस्थ होतं. तर माझ्या सख्यांनो, याचा सरळ अर्थ असा असतो की तुमच्या घरातील वास्तू लहरींमध्ये खूप जास्त जड तत्व किंवा नकारात्मकता आलेली आहे. अशा वेळी घरातील वास्तू लहरींचे शुद्धीकरण करणे अनिवार्य आहे. हा महाधूप कसा तयार करायचा नीट समजून घ्या आणि कुठेतरी नोट्स करून ठेवा किंवा लिहून ठेवा. यासाठी आपल्याला एका लोखंडी पात्रात किंवा बघा मंडळी, धुपाट्यात एक मोठी भीमसेनी कापूर वडी घ्यायची आहे. साधा कापूर वापरण्याऐवजी भीमसेनी कापूर वापरला तर त्याचे रिझल्ट खूप लवकर मिळतात. त्या कापुरावर आपल्याला 3 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि बघा मंडळी, सोबतच चुटकीभर पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी ही तंत्रशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक शक्तींना पळवून लावण्याची सर्व शक्तिशाली मानली जाते. आता हा कापूर पेटवून त्याचा सुंदर सुगंधी धूप तयार करा. हा जळणारा धूप घेऊन तुम्ही तुमच्या संपूर्ण घरात फिरा. विशेषतः तुमचे स्वयंपाकघर, हॉल, बेडरूम आणि घराचे मुख्य जे कोपरे असतात तिथे, अंधार असतो तिथे हा धूर व्यवस्थित पोचवा आणि फक्त बाथरूममध्ये हा धूप नेऊ नका. पिवळी मोहरी, लवंग आणि भीमसेनी कापूर जेव्हा एकत्र जळतात तेव्हा त्यातून निघणाऱ्या लहरी घरातील जड वातावरण एका झटक्यात हलके करतात. मंडळी, घरातील भांडणे शांत होतात आणि घरामध्ये जणू काही एखाद्या मंदिरासारखं पवित्र, प्रसन्न आणि सात्विक वातावरण तयार होतं, जे लक्ष्मी आगमनासाठी अत्यंत आवश्यक असते. माझ्या सख्यांनो, हे 3 विधी कापुरासोबत वेलची जाळणे, दिव्यामध्ये लवंग टाकणे आणि बघा पिवळ्या मोहरीचा धूप देणे जितके दिसायला सोपे आहे, तितकेच ते आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहेत. अग्नी हे निसर्गातील सर्वात पवित्र आणि संवेदनशील तत्व मानले जाते. जेव्हा आपण राग, चिडचिड किंवा संशय मनाने एखादा विधी करतो, तेव्हा अग्नितत्व हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि उपायांचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही. अनेक महिला काय करतात, एकीकडे दारावर दिवा लावतात, त्यानंतर दुसरीकडे मुलांवर ओरडतात.
किंवा मनात पतीबद्दल राग असतो सख्यांनो, हीच ती भयंकर चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने कराल मंडळी बघा, तेव्हा तुमचा चेहरा प्रसन्न असावा, मनात पूर्ण विश्वास असावा. या उपायामुळे माझ्या घरातील दारिद्र्य दूर होणार आहे. विधी करताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप सुरू ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उपाय अत्यंत गुप्त ठेवून करा. शेजारच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना मी आज असा उपाय करणार आहे असे आधीच सांगू नका. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की गुप्त तोडग्यांचे फळ सर्वात जास्त आणि सर्वात लवकर मिळते. त्यामुळे अत्यंत शांतपणे आणि गुप्तपणे हे विधी पार पाडा. मंडळी, हे तिन्ही विधी पूर्ण झाल्यानंतर मुख्य दारावरील दिव्यासमोर क्षणभर शांत उभे राहा. डोळे बंद करा, दोन्ही हात जोडा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनापासून ही प्रार्थना करा. हे लक्ष्मी नारायण, हे प्रभू विष्णू, हे माता महालक्ष्मी, आज या पावन निर्जला एकादशीच्या अत्यंत पवित्र दिवशी मी माझ्या घराच्या शुद्धीसाठी, रक्षणासाठी आणि समृद्धीसाठी हे अग्निविधी केले आहेत. माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, वाईट नजर, आजारपण, वास्तुदोष आणि आर्थिक अडचणी कायमच्या दूर करा. माझ्या पतीला, मुलांना आणि संपूर्ण कुटुंबाला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य द्या. तुमची अखंड कृपा आमच्या घरावर नेहमी राहू द्या. सख्यांनो, प्रत्येक स्त्रीच्या मनातील हाच तर मुख्य हेतू असतो, जिचे कुटुंब नेहमी सुखी राहावे. अत्यंत विश्वासाने, योग्य पद्धतीने आणि पवित्र मनाने केलेले हे छोटेसे बदल तुमच्या घरात नक्कीच सकारात्मकतेचा मोठा स्फोट घडवून आणतील. तुमच्या घरात पैशांची आवक वाढेल आणि संवाद नांदेल. तुम्हाला आजची ही पूर्ण माहिती मंडळी, सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती आवडली असेल, व्हिडिओला एक लाईक करून मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मंडळी, तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्याचा बघा मंडळी, मी प्रयत्न करत असते आणि तुम्हाला रिप्लाय देखील देते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर मंडळी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.